वाचवा वाचवा, कोणीतरी मला वाचवा. म्हणजे माझा संशय खरा होता. आजी कोमातून बाहेर आल्यात, त्या पूर्ण बऱ्या झाल्यात. आजी मी आलोय. सगळ्या प्लॅनची वाट लावली याने. आता हे सगळं माझ्यावरच येणार. जानू आधीच तिच्या घरच्यांना सगळं सांगायला निघाली आहे आणि आता आजी माझ्या बरोबर असताना असा ऍक्सिडेंट झालाय हे तिला कळलं तर ती नक्की माझ्यावरच संशय घेणार आणि अजिबात गप्प बसणार नाही. आप्पा एक गंमत आणलीये. ओळखलं काय पुस्तक? माझ्या लहानपणीचं गोष्टीचं पुस्तक. रोज रात्री जबरदस्ती मी तुम्हाला हीच गोष्ट ऐकवायला लावायची, मनूची गोष्ट. आप्पा आज मी वाचून दाखवू तुम्हाला. मनू एक गोड गोजिरी मुलगी, जिच्यावर तिच्या बाबांचं खूप प्रेम. मनू की नाही बाबांची खूप लाडकी होती. मनू जे बोले ते बाबांसाठी ब्रह्मवाक्य. तर एके दिवशी काय झालं की मनूला तिच्या भावांसारखी तलवारबाजी शिकायची होती. घरातल्या सगळ्यांनी तिला वेड्यात काढलं, पण बाबांनी समजून घेतलं. पण हो, बाबांनी तिला विचारलं, मनूताई तलवारबाजी शिकून तुम्ही करणार काय? मनू म्हणाली, बाबा मी तुमच्यासारखी शूर होणार, लढाईवर जाणार आणि तुम्हाला अभिमान वाटेल असं काहीतरी करणार. आप्पा लहानपणापासून तुम्ही माझा प्रत्येक हट्ट पुरवलात. मी जे म्हणेन ते तुम्ही केलात. माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवला. मग जेव्हा मी माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा निर्णय घेतला तेव्हा माझ्या बाजूने का नाही उभे राहिला? का मला स्वतःपासून इतकं दूर लोटलं? आप्पा मला माहिती आहे, नाही म्हणजे मान्यच आहे मला की मी जो निर्णय घेतला तो वडील म्हणून तुम्हाला चुकीचा वाटला असेल. पण तेव्हा नाही, नंतर एकदाही तुमच्या मनात आलं नाही की तुमची लक्ष्मी चुकीचा निर्णय घेऊ नाही शकत. तिने हा असा निर्णय घेतलाय त्यामागे काय कारण आहे असं मनात नाही आलं तुमच्या? आप्पा खरंच सांगते, 40 वर्षांपूर्वी मी जो निर्णय घेतला ना तो चुकीचा नव्हता. खूप सुखाचा संसार झालाय माझा. हे यांनी खूप काळजी घेतली माझी. अगदी तुमच्यासारखे माझे लाड करतात, हट्ट पुरवतात. माझ्या प्रत्येक निर्णयाला तुम्ही जसा मान ठेवायचात ना तसाच यांनी ठेवला. गेल्या 40 वर्षात फक्त एकच सल होती आप्पा, आम्हा दोघांना तुमचा आशीर्वाद मिळाला नव्हता. नाही पण आप्पा आता माझ्या मनात खरंच काही नाही. इतक्या वर्षांनी का होईना पण तुम्ही इथे आलात माझ्या घरी, माझा संसार पाहिला, माझ्या माणसांबरोबर आता आणखी काही नको. मी पण काय रडगाणं ऐकवते तुम्हाला. आता काही नाही, खूप खुश आहे मी आप्पा. आणि आप्पा तुम्ही पण आता लवकरात लवकर बरं व्हायचंय. मी जे म्हणेन ते सगळं ऐकायचंय. तेव्हा आता गप्पा पुरे, आता व्यायामाची वेळ आहे. व्यायाम करायचंय, मालिश करून घ्यायची आहे, सगळा दिनक्रम आहे ते सगळं करायचंय. हा चला आता व्यायामाला सुरुवात करूया. हा घ्या आप्पा, हात वर करायचे आपल्याला. नाही काय आप्पा, लहान मुलांसारखं वागू नका. लवकरात लवकर बरं व्हायचंय ना आप्पा. खाली, आता खाली. शाबाश. आता वर. खाली. माझे शूर आप्पा, लवकरात लवकर बरे होणार बघा आता तुम्ही. माझा पूर्ण विश्वास आहे. अगदी माझे पूर्वीचे आप्पा. आजी 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 सावकाश. आजी 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 नको टेन्शन घेऊ. आम्ही आलोय आता तुला काही होणार नाही. हा आजी इकडे बघ, माझ्याकडे बघ. आजी आजी ही व्हीलचेअर अशी कशी काय घसरली? सिद्धू तुला माहितीये का, मी त्या नर्सशी बोलत होतो आणि अचानक ही व्हीलचेअर. ऐक ना हे सगळं बोलायला वेळ नाही. आजीची शुद्ध चालली. आजी 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 माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. आजी डोळे उघड, डोळे उघड. आजी काही होणार नाही तुला. आजी हा
आजी का वाचल्या या? आता जर आजींनी तोंड उघडलं तर संपलं सगळं. जयंत, काय केलंस हे? ऐक ना, ऐक ना, ऐक ना, खाली कॅज्युअलिटी आपण कॅज्युअलिटी मध्ये घेऊन जाऊ आजीला लगेच. चल 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 चल. मला कळत नाही अजून कसे आले नाहीत. जयंतराव आणि सिद्धू पण एव्हा ना सासूबाईंना घेऊन यायला हवं होतं ना त्यांनी. अगं मला तेच कळत नाही लक्ष्मी, एवढा वेळ राहिले कुठे हे? दोघांनाही फोन करतोय, दोघांपैकी एकही जण फोन उचलत नाहीये. मी जयंत बरोबर आईला पाठवायलाच नको होतं, मीच तिला डॉक्टरांकडे घेऊन जायला हवं होतं. बाबा आई तुम्ही नका काळजी करू, ते येतीलच एवढ्यात. अरे काय चाललंय तुमचं? डॉक्टरकडेच गेलेत ना ते. आता झाला थोडा उशीर, तर एवढं टेन्शन कशाला घेताय? अरे संतोष, पण काळजी वाटतेच ना. बरोबर आहे म्हणा, मनात भलते सलते विचारच येतात. मध्येच वाटेत आजीचं काही भलतं सलतं वाईट साईड झालं. संतोष गप्पा बस. जर चांगलं बोलता येत नसेल ना तर वाईट तरी बोलू नकोस. तोंड बंद ठेवायचा. अहो सिद्धू, अरे काय तुम्ही लोक, जयंत, गप्प का दोघे जण? सांगा ना कुठे आई? अरे काय विचारतायत हे? सासूबाई कुठे आहेत? हे बघा जीव घाबराबरा होतोय आता माझा. काकू काका तुम्ही बसा आधी, मला असं वाटतं प्लीज. बसा काय? सासूबाई कुठे आहेत आधी सांगा. लवकर सांगा रे. अरे अंत नका पाहू रे, घडा घडा बोला आता एकदाच. आम्ही आजींना घेऊन आलोय. घेऊन आलाय म्हणजे? दिसत तर नाहीये. आजी आजी या. बाहेर ठेवले. अरे हात कसली मारतायत? दिलशेत, तू चालत घरी आलीस, तू ठणठणीत बरी झालीस आई. सासूबाई, माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही हो. तुम्ही तर अगदी धक्काच दिला आम्हाला.